हॅलो स्टुडंट्स, याआधी आपण फायनान्शियल अकाउंटिंग FY/BCom या वर्गासाठी 2 लेक्चर घेतलेले आहेत. आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत अकाउंटिंग कन्सेप्ट्स. आता अकाउंटिंग कन्सेप्ट्स म्हणजे नेमकं काय हे अभ्यासत असताना यामध्ये आपल्याला 12 अकाउंटिंग कन्सेप्ट्स पाहायचे आहेत. अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे काय की काही अझम्पशन्स आणि प्रिझम्पशन्स असे असतात की आपल्याला फायनल अकाउंट तयार करत असताना अशी एखादी कंपनी असते की जी हे कन्सेप्ट किंवा प्रिन्सिपल फॉलो करत नाही. प्रत्येक कंपनीला ह्या सगळ्या कन्सेप्ट फॉलोच कराव्या लागत असतात. त्याचबरोबर एखादी जर कंपनी अशी असेल ना की जी अकाउंटिंग प्रिन्सिपल आणि कन्सेप्ट फॉलो करत नसेल तर त्या कंपनीला ती फॉलो का करत नाही याचं उत्तर द्यावं लागत असतं. म्हणजेच आपल्या अकाउंटिंग रेकॉर्ड मेंटेन करत असताना या अकाउंटिंग कन्सेप्टचा आपण अभ्यास करणं किंवा त्या विचारात घेतल्याशिवाय कुठलीही अकाउंटिंग रेकॉर्ड्स आपण पूर्ण करू शकत नाही. यामध्ये आपण सर्वात पहिले पाहणार आहोत मनी मेजरमेंट. आता मनी मेजरमेंट ही कन्सेप्ट अभ्यासत असताना यामध्ये संपूर्णपणे पैशाच्या संदर्भात ज्या गोष्टी असतात म्हणजेच काय, मनी मेजरमेंट इज अकाउंटिंग ओनली दोज थिंग विच कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी अँड accorded to give a many meaningful information as money is accepted not only as a medium of exchange but also or store of value. आता स्टोर ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय म्हणायचंय, हे फक्त एक्सचेंजचं माध्यम नाहीये तर त्या ठिकाणी पैशांच्या माध्यमातून ज्या गोष्टी स्वीकारल्या जातात त्या सगळ्या कशामध्ये कन्वर्ट होतात, मनी मेजरमेंट मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे उदाहरणार्थ जर द्यायचं झालं याच्यामध्ये तर द स्टेट ऑफ हेल्थ ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ अ कंपनी who has been the key contributor of the सक्सेस ऑफ बिझनेस इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. आता अकाउंटिंग बुक मध्ये जे पण आपण अकाउंटचं रेकॉर्ड ठेवत असतो त्यामध्ये मनीशी ज्या गोष्टी रिलेटेड असतात, मग यामध्ये विचार करत असताना आपल्याला प्रॉफिट असेल, लॉस असेल, लॅबिलिटी असेल, हे जे मॉनिटरी फॉर्म मध्ये गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी मनी मेजरमेंट मध्ये कन्सिडर केल्या जातात. पण जर मॅनेजिंग डायरेक्टर आपल्या कंपनीसाठी एखादं एफर्ट देत असेल, कॉन्ट्रीब्युटर असेल, जर बिझनेस सक्सेस होत असेल तर त्याची नोंद मात्र त्यात घेतली जात नाही किंवा पैशाच्या रकमेत ज्या गोष्टी केल्या जात नाही त्या मनी मेजरमेंट मध्ये समाविष्ट असत नाहीत. पर्पज जर सांगायचा झाला मनी मेजरमेंटचा तर पैशाच्या मुदतीत रकमेच्या बाबतीतील ज्या गोष्टी रेकॉर्ड केलेल्या असतात त्या सगळ्यांना काय म्हटलं जातं, मनी मेजरमेंट म्हटलं जातं. म्हणजेच अकाउंटिंग रेकॉर्ड इन कन्सर्न विथ अमाउंट्स इन टर्म्स ऑफ मनी, या सगळ्या गोष्टीला काय म्हटलं जातं किंवा ह्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं, मनी मेजरमेंट. देन नेक्स्ट बिझनेस एंटायटी. आता बिझनेस एंटायटी म्हटलं की व्यवसाय संस्था. आता बिझनेस एंटायटी मध्ये कशाचा समावेश होतो, बिझनेस इज रिगार्डेड ऍज अ युनिट ऑर एंटायटी डिस्टिंक्ट फ्रॉम इट्स ओनर ऍज बिझनेस अँड बिझनेसमॅन आर टू सेपरेट एंटायटीज. म्हणजेच यामध्ये काय असतं, व्यावसायिकांना आणि मालकापेक्षा घटक पूर्णपणे वेगळे असतात किंवा हे एकत्र आहेत. व्यावसायिक आणि व्यवसाय आणि व्यावसायिक असं मानता येत नाही. त्या दोनही गोष्टी पूर्णपणे सेपरेट आहे. उदाहरणार्थ जर घ्यायचं असेल याचं तर यामध्ये काय सांगितलं गेलंय, द ओनर मे बी हॅव्हिंग 3 डिफरंट ऍक्टिव्हिटीज लाईक अ ग्रॉसरी शॉप, अ लॉन्ड्री अँड टी स्टॉल. ह्या 3 गोष्टी त्याच्या म्हणजेच किराणा दुकान असू शकतं, लॉन्ड्री आणि चहाचे दुकान यासारख्या मालकाच्या 3 वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. व्यवसाय आणि व्यावसायिक बिझनेस एंटायटी मध्ये ह्या 2 गोष्टी पूर्णपणे वेगळ्या गृहीत धरल्या जातात. पर्पज बघत असताना दिस कन्सेप्ट हॅज लीड अ गुड रिझल्ट इफ द distinctions is not recognized. The personal and business transactions will get mixed and accounting statement will become confusing. यामध्ये असं सांगायचंय की वैयक्तिक आणि व्यावसायिक व्यवहारांचे कुठल्याही प्रकारे यांच्या संकल्पना एकत्र घेतल्या जात नाही, पूर्णपणे हे वेगळेच आहेत किंवा ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला गोंधळात टाकणाऱ्या असतात. यानंतर ड्युअल अस्पेक्ट्स. आता ड्युअल अस्पेक्ट्स म्हणजे द ड्युअल अस्पेक्ट्स इज एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स is the basis of dual entry system of bookkeeping. Every business transaction has two-fold effect
which has you given rise to the accounting equations that is capital plus liabilities equal to asset. म्हणजेच प्रत्येक व्यवहाराचे दुहेरी पैलू यामध्ये पाहिले जातात किंवा रेकॉर्डिंग करत असताना दुहेरी पद्धतीने नोंद करणं. सगळ्यात सोपी कॉन्सेप्ट जर या ठिकाणी आपल्याला बघायची असेल तर डबल एंट्री सिस्टम जी असते ना, म्हणजे याचा दोन्हीकडे पण इफेक्ट दिसला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मशिनरी परचेस फ्रॉम डेको होम फ्रॉम कॅश ₹12,000 and asset is increased by ₹12,000, but the asset of cash is decreased by ₹12,000. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की दोन्ही ठिकाणी या एक्झाम्पलचा इफेक्ट दिसणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय आहे की ती इन्क्रीज झाली आणि डिक्रीज झाली, ती ऍसेटला पण एंट्री होणार आणि कॅशला पण एंट्री होणार. याचा पर्पज असा आहे की अकाउंटिंग रेकॉर्ड शुड बी मेंटेन ऍज पर डबल एंट्री सिस्टम ऑफ बुक कीपिंग, म्हणून याला म्हटलं जातं ड्वेल अस्पेक्ट्स. यानंतर पेरियडिसिटी कन्सेप्ट, यामध्ये अकाउंटिंग टू दीज अझम्पशन्स द लाईफ ऑफ एन एंटरप्राइज इज डिवायडेड इनटू अरेबिलिटरी पीरियड फॉर प्रिपेरिंग फायनल अकाउंट. आता या गृहीतकाचा हिशोब ठेवण्यासाठी किंवा अंतिम खाती तयार करण्यासाठी एंटरप्राइजेस मध्ये काही कालावधीत काही गोष्टी विभागलेल्या असतात आणि त्याला म्हटलं जातं पेरियडिसिटी कन्सेप्ट. मग आता यामध्ये उदाहरण घेत असताना जनरली फायनल स्टेटमेंट आर प्रिपेअर्ड अॅन्युअली फॉर 12 months पिरियड स्टार्टिंग ऑन 1 एप्रिल अँड एंडिंग ऑन 31 मार्च. म्हणजे टोटल इयर मध्ये वर्षभराचा कालावधी किंवा गृहीत अझम्पशन अजून केलेला आहे आपण तो की याच कालावधीमध्ये आपल्याला फायनल अकाउंट तयार करावं लागतं किंवा करत असताना आपण न्यू इयर 1 एप्रिलला कन्सिडर करतो आणि क्लोजिंग इयर आपला 31 मार्च असतो. मग याचा पर्पज आहे की दिस कॉन्सेप्ट states that account should be presented at fixed intervals regularly. म्हणजेच काही संकल्पनांनुसार खाती ही निश्चित करावी लागतात, त्यांची नोंदणी सुद्धा करावी लागते आणि त्याचं रेकॉर्ड हे रेग्युलरली फिक्स मेंटेन करणं गरजेचं असतं. यानंतर रिअलायझेशन कन्सेप्ट. आता रिअलायझेशन कन्सेप्ट म्हणजे काय की काही गोष्टी वसुली करता असतात. म्हणजे रिनिव्ड शाल बी रेकॉग्नाइज्ड ओनली व्हेन अ बिझनेस इज एंटायटल्ड रिसीव द पेमेंट. आता रिन्यू करत असताना, रेकॉग्नाइज करत असताना बिझनेसमध्ये काही पेमेंट एंटायटल्ड असतात. एंटायटल्ड म्हणजे नूतनीकरण फक्त तेव्हाच होतं जेव्हा आपल्याकडे पैसे येतात. पैसे येतील त्यावेळेसच तो व्यवहार पूर्ण झाला असं म्हणता येईल. मग फॉर एक्झाम्पल इथं पाहत असताना ट्रेडेड ऑफिसेस अ डिस्काउंट ऑफ ₹100 ऑन अ सेल. बघा, ₹100 ऑन अ सेल ऑफ अ रेडी मेड शर्ट फॉर ₹1,500. म्हणजे इथं एका रेडीमेड शर्टची किंमत किती दिली? 1,500. देन ₹1,400 विल बी द रेव्हेन्यू रेकग्नाइज्ड. म्हणजे एक्झाम्पल मध्ये सुरुवातीलाच काय सांगितलं की डिस्काउंट देत असताना रुपीज ऑफ कितीचा दिला आपण? 100चा दिला विक्रीच्या किमतीवरती. मग तो रेडीमेड शर्ट आपल्याकडे कितीला होता? 1,500ला आणि किंमत आपण किती घेणार आहे? 1,400. म्हणजे तेव्हाच आपल्याकडे कन्सिडर होतं की जेव्हा आपल्याला पेमेंट येतं. याचा पर्पज असा आहे की टू शो द एक्स्ट्रॅक्ट अमाउंट टू बी रेकॉग्नाइज ऍज रेव्हेन्यू विच इज रिझनेबली सर्टन टू बी रिअलाइज्ड. म्हणजे यामध्ये असं म्हणायचंय त्यांना की काही गोष्टींची मान्यता मिळवण्यासाठी नेमकी किती रक्कम आपण देणार आहोत किंवा किती रक्कम दर्शवली आहे या बाबींचा या ठिकाणी विचार करणं आवश्यक असतं. आणि यानंतर आपण पाहणार आहोत मॅचिंग कन्सेप्ट. आता मॅचिंग कन्सेप्ट मध्ये टू असर्टेन द करेक्ट प्रॉफिट ऑर लॉस फॉर अ पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड ऑल रेव्हेन्यूज earned during that period, whether received or not, and all expenses is whether or not must be taken into consideration. आता फॉर एक्झाम्पल काय आहे किंवा याला मॅचिंग कन्सेप्ट कशाला म्हणायचं की एखाद्या विशिष्ट कालावधीसाठी काही गोष्टी ह्या कशा असतात की नफा किंवा तोटा निश्चित करायचा असतो आपल्याला. मॅचिंग कन्सेप्ट म्हणजे जुळणाऱ्या गोष्टी पाहिजे, नफा किंवा तोटा निश्चित करत असताना. त्याचबरोबर
त्या कालावधीत प्राप्त झालेला महसूल किती आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि खर्च किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी सिमिलरली आहेत किंवा नाहीत या बाबींचा विचार करणं आवश्यक असतं. मग एक्झाम्पल पाहत असताना काय म्हटलंय, इन द टोटल कॉस्ट ऑफ टर्नओव्हर इज मोर दॅन व्हॅल्यू ऑफ टर्नओव्हर, इट विल बी रिझल्ट into a loss, and if the total cost of turnover is less than the value of turnover, it will be result into a profit. आणि याचा पर्पज आहे की the account should be presented at a fixed intervals regularly, म्हणजेच ठराविक अंतराने नियमितपणे आपल्याला काही गोष्टींचे व्यवहार हे काय करावे लागत असतात, यामध्ये करणं गरजेचं आहे. आणि ह्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं, मॅचिंग कन्सेप्ट. मग आपण आजच्या लेक्चरमध्ये 6 कन्सेप्ट अभ्यासलेल्या आहेत. त्यामध्ये आपण पहिली कन्सेप्ट बघितली मनी मेजरमेंट कन्सेप्ट, जी पूर्णपणे पैशांचं मापन करते किंवा पैशांशी संबंधित असते. जे पण काही पैशांचे व्यवहार असतात ते संपूर्णपणे कशामध्ये केले जातात, मनी मेजरमेंट मध्ये केले जातात. मग आपण त्यामध्ये पाहिलं आहे की काय बघितलं की समजा एखादा व्यवस्थापक आपल्या व्यवसायाचं वृद्धिंगत करण्यासाठी जर एफर्ट्स देत असेल तर ती कुठल्याही खतावणी पुस्तकामध्ये त्याची नोंद केली जात नाही. खतावणी पुस्तकामध्ये नोंद करत असताना फक्त प्रॉफिट किती आहे आणि लॉस किती आहे, पैशाच्या स्वरूपातील जे पण व्यवहार केले जातात, मग तुमची लायबिलिटी किती आहे, याच गोष्टींच्या फक्त काय केल्या जातात, नोंदी केलेल्या असतात. त्यानंतर आपण बघितलं बिझनेस एंटायटी. मग बिझनेस एंटायटी मध्ये व्यवसाय आणि व्यावसायिक ह्या कन्सेप्ट पूर्णपणे वेगळ्या आहेत किंवा त्या दोन आहेत असं म्हटलं जातं. मग उदाहरणार्थ काय आहे की एखादा व्यावसायिक किराणा दुकान चालवत असेल, लॉन्ड्रीचं दुकान चालवत असेल, चहाची टपरी पण चालवत असेल, तर एक व्यावसायिक एक माणूस आहे तो आणि तो 3 व्यवसाय करू शकतो. म्हणजे व्यवसाय आणि व्यावसायिक ह्या कन्सेप्ट पूर्णपणे वेगळे आहे. त्यानंतर आपण बघितलं ड्युअल अस्पेक्ट. ड्युअल अस्पेक्ट मध्ये सगळ्यात सोपी गोष्ट आहे आणि ती म्हणजे की आपण काय करतो, त्यामध्ये डबल एंट्री सिस्टमचा वापर करतो. मग जर एक एंट्री आपली कॅशला होणार असेल तर एक एंट्री आपली ऍसेटला पण होते. त्याचबरोबर आपलं एक इन्क्रीज होतं आणि एक आपलं डिक्रीज होतं. तर मी ही त्या ठिकाणी नोंद करणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण बघितलं पेरिओडिसिटी कन्सेप्ट. आता पेरिओडिसिटी कन्सेप्ट मध्ये आपण काय बघितलं की ज्या संकल्पना असतात, जी गृहीतकं असतात, जी अझम्पशन्स असतात, ती आपल्याला काय करावी लागतात, विचारात घ्यावी लागतात आणि त्यानुसारच आपण अकाउंटिंग रेकॉर्ड हे काय करत असतो, मेंटेन करत असतो. आणि त्यानंतर आता आपण बघितलं की मॅचिंग कन्सेप्ट. मॅचिंग कन्सेप्ट म्हणजे काय, ती जुळणारी गोष्ट असावी. जुळणारी गोष्ट असावी इन द सेन्स याच्यामध्ये प्रॉफिट पण विचारात घ्यावा लागतो, लॉस पण विचारात घ्यावा लागतो. त्याचबरोबर आपल्याला कुठल्या गोष्टी जमा झालेल्या आहेत, किती गोष्टींचा खर्च झालेला आहे, त्याचबरोबर ठराविक अंतराने आणि नियमितपणे यांची नोंदणी करणं आवश्यक असतं. होपफुली तुम्हाला आजचं माझं लेक्चर समजलं असेल. आपण इथे थांबूयात. धन्यवाद.